अयोध्येत राम मंदिरात पंतप्रधान मोदी पूजा करत असतानाच हजारो क्विंटल फुलांनी मंदिरावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे। सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरमधून ही पुष्पवृष्टी केली जाईल आणि यावेळी हजारो VVIPही उपस्थित असणार आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांनी। एक दिवाली तब आई थी। आज राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे। 500 वर्षानंतर अयोध्यात रामाची मूर्ती ही बसवली जाते। एक मोठं भव्य दिव्य असं मंदिर इथं बांधले गेलेलं आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस नरेंद्र मोदी ही पूजा करतील त्याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती सूत्रांकडून आपल्या हाती येते। याच दरम्यान हजारो क्विंटलने आकाशातून सैन्याच्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव मंदिरावरती केला जाणार आहे। ज्यावेळी आरती सुरू असेल त्याच दरम्यान 30 असे कलावाद्य वाजवले जाणार आहेत। कलाकार असतील ते आपले वाद्य वाजवतील। याच दरम्यान अनेक जे VVIP या पूजेच्या दरम्यान या मूर्ती स्थापनेच्या दरम्यान मंदिरामध्ये उपस्थित असतील त्याच दरम्यान या प्रत्येक VIPच्या हातामध्ये एक घंटा दिली जाणार आहे आणि आरतीच्या वेळीस प्रत्येक जण ही घंटा वाजवेल। म्हणजे एकूणच हा जो कार्यक्रम आहे एकूण भव्य बनवलेला गेला आहे आणि याचं वेगळेपण सादर करण्यासाठी अनेक कार्यक्रम सादर केले गेलेले आहेत। जी माहिती आपल्याला मिळते आहे त्याप्रमाणे ज्यावेळेस नरेंद्र मोदी दर्शन करतील पूजा करतील याच दरम्यान अनेक साधू संत सुद्धा एका बाजूला बसलेले असतील, एका बाजूला VIP बसलेले असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। कॅमेरामॅन विद्याधर शिर्के सहित शिवाजी शिंदे, अयोध्या।